आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जन पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये उमलती स्वरवंदनी तव सुरवरा मोरेश्वरा सौख्य तू आनंद हृदयी ज्ञान तू ज्ञानेश्वरा असा हा ज्ञानेश्वर हा विघ्नहर्ता. आज आपण आलोय आम्ही सारे खवय्येचा भाग घेऊन त्याच्या चरणी. यंदाच्या गणेशोत्सवाचा आजचा हा पहिला भाग आणि पुण्यातला मानाचा पहिला गणपती कसबा पेठेतला. जाऊया त्या गणपतीच्या परंपरागत पुजाऱ्यांकडे, मारूयात त्यांच्याशी खूप गप्पा आणि तुमच्यासाठी पाहूयात आजच्या दिवशी सुद्धा नवीन रेसिपीज. चला. आम्ही सारे खवय्ये गणपती स्पेशलच्या आजच्या आपल्या भागात आपल्यासोबत आहे श्री विनायकजी ठकार आणि त्यांच्या पत्नी सौ मधुरा ठकार. तुमच्या दोघांचे आजच्या भागात खूप मनापासून स्वागत. धन्यवाद. आपले धन्यवाद. पुण्यातला मानाचा गणपती कसबा गणपती बरोबर पहिला मानाचा गणपती बरोबर. याच्या पूजेची आणि याची परंपरा गेली काही वर्ष तुमच्याकडे आहे. मग तुम्ही म्हणून आम्हाला काय सांगाल या परंपरेविषयी? ही आमची 400 वर्षाची परंपरा आहे. बर. छत्रपती हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांच्या मातोश्री राजमाता जिजाबाई भोसले जेव्हा 1937 साली बाल शिवाजींसह जेव्हा पुण्यात आले होते 1937 साली 1637 जेव्हा पुण्यात आले होते त्यावेळेला लाल महाल ते राहिला होते. बर. आणि तेव्हा शिवाजी महाराजांनी शपथ घेतली की आपण हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं. बरोबर. मग त्यासाठी गणपतीचा आशीर्वाद घेण्यासाठी जेव्हा आमचे पूर्वज विनायक भट ठकार त्यांच्याकडे हा गणपती होता. विनायक भट ठकार त्यांच्याकडे हा गणपती होता. मग या गणपतीने दृष्टांत राजमाता जिजाबाई भोसलेंना दिला. वा. आणि मग त्यांनी ठरवलं की या गणपतीचा जीर्णोद्धार करायचा. बर. म्हणून त्यांनी पहिल्या गणपतीला जीर्णोद्धार केला आणि या गणपतीचं नाव ठेवलं जयती गजानन. म्हणजे इथे जय आहे म्हणून याचं नाव ठेवलं जयती गजानन. म्हणून इथे अशी परंपरा आहे की जेव्हा पुण्यात कुठलंही शुभ कार्य होतं, लग्न, मुंज, साखरपुडा किंवा नवीन जन्माला येणारं बाळ, जेव्हा जगात बाहेर नवीन येणार बाळ जेव्हा जगात प्रवेश करतात तेव्हा पहिल्या दर्शनाला त्याला इथं आणलं जातं. ही पुण्याची परंपरा आहे आणि इथं येऊन त्या गणपतीचे आशीर्वाद घेतले जातात. त्यामुळे त्याला भविष्यात आयुष्यात पुढं आनंद, सुख, समृद्धी, आनंद आणि प्रत्येक ठिकाणी त्याला यश मिळत जातं. अशी इथली परंपरा आहे. आणि या गणपती मंदिरात वर्षातनं 4 वेळा गणेशोत्सव साजरा केला जातो. वर्षातनं 4 वेळा. बरं. प्रतिपदाची पंचमी पहिला उत्सव असतो माघ महिन्यातली प्रतिपदाची पंचमी. बरं. नंतर वैशाख पौर्णिमेला गणेश जयंती असतो. एक दिवस वैशाख पौर्णिमेला तिला पुष्टीपती विनायक जयंती म्हणतात. बरं. त्यानंतर ज्येष्ठ महिन्यात प्रतिपदाची पंचमी आणि भाद्रपद महिन्यात प्रतिपदाची पंचमी. या 5 दिवसात देवळात अनेक कार्यक्रम असतात. भजन, कीर्तन, नंतर चतुर्थीला रात्री छबिना असतो.
बर आणि काय असतो म्हणाला? छबिना म्हणजे असं असतं की एक मशाली असतात आमच्या 5 मशाली घ्यायच्या बर आणि एक प्रदक्षिणा घालायची. पूर्वी नगराला प्रदक्षिणा प्रथा होती, आता ते तशी सिस्टीम बदलली, म्हणजे ती राहिली नाही प्रथा. आता खूप मोठी झाली. त्यामुळे आम्ही देवातल्या प्रदक्षिणाच्या वाटेवर ते मशाली घेऊन अशी एक प्रदक्षिणा घालतो आणि निरनिराळ्या आरत्या म्हणत अशी प्रदक्षिणा, अशी प्रथा, त्याला छबिना म्हणतात अशी. आणि 5 दिवसात निरनिराळे कार्यक्रम असतात आणि देवाला पोशाख असतो. वा, अशी ही परंपरा आहे. गेली 400 वर्ष ही परंपरा तुमच्या पूर्वजांकडनं तुमच्यापर्यंत आली. आणि जर म्हणजे प्रत्येक बुधवार आणि शनिवार देवाला अभ्यंग असतं. अभ्यंग म्हणजे मंगल स्नान आणि शेंदूर लेपनाचा कार्यक्रम असतो. म्हणजे त्यामुळे हा जी मूर्ती होती पूर्वी ती लहान स्वरूपात होती, त्याला शेंदूर लावून आता ही मोठी झाली. अशी 400 वर्षाची ही परंपरा आहे ती. वा वा वा. आणि ह्या परंपरेचा वारसा आता तुमच्यापर्यंत आलेला आहे. कसं वाटतं हो? खूप अभिमान वाटतो. म्हणजे आम्हाला भरून येतं की आपण या घरात जन्माला आलो, हे आपलं वैशिष्ट्य आहे, भाग्य म्हणजे आमचं. आणि ही सेवा करायची संधी मिळाली आम्हाला याची, आणि ही आम्ही जोपासतोय असतं. म्हणजे आमची पुढची पिढी इथून तयार होती त्यासाठी. नाही बा, तुमच्याकडे ही परंपरा आली आहे, तुमचं भाग्य तुम्ही म्हणता, पण तुमच्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला किंवा ज्याला गणपती बाप्पा माहिती त्या प्रत्येकापर्यंत ही परंपरा पोहोचते. हे आमचंही केवढं मोठं भाग्य आहे, कारण ही तुमच्यामुळे आमच्यापर्यंत पोहोचतं. ही परंपरा त्यांच्या कुटुंबात असताना तुम्ही त्यांच्या कुटुंबात आला किती वर्षांपूर्वी? 24 वर्षांपूर्वी. मग ही परंपरा स्वीकारताना तुमच्या मनात तेव्हा काय होतं? नाही, सुरुवातीला मला काहीच माहिती नव्हतं. गणपतीला आम्ही देवळात जायचो, दर्शन करायचं आणि बाहेर यायचं, एवढंच माहिती होतं. पण देऊळ साल करायचं कसं, पूजा अर्चा यांच्याकडे कशी असते, हे लोक काय करतात, त्यांची परंपरा काय, हे काहीच माहिती नव्हतं. पण यांच्या घरात ठकार घरात आल्यानंतर आम्हाला हे सगळं कळलं आणि त्याचा खूप अभिमान वाटला की आपण कसबा गणपती मंदिराचे, पुण्याचं जे ग्रामदैवत आहे, खूप मोठं आहे ते, सगळीकडे त्याला मान आहे, त्याचे आपण पुजारी आहोत, त्याचं खूप मोठं भाग्यवान समजतो. वा वा. आणि विनायक काका, मला ना तुमच्या डोळ्यात ते बोलताना दिसतंय की त्या कसबा गणपतीचा मी एक अधिकाराचा किंवा मानाचा पुजारी, याचा तुमच्या डोळ्यात जो अभिमान आहे ना, तुम्हाला आता इथे बसल्या आणि खूप खूप अभिमानाची खरंच गोष्ट आहे. आता आपण जरा मुद्द्याकडे बोलूयात. बाप्पाला नैवेद्याला काय काय असतं तुमच्याकडे? नैवेद्य पंचपक्वान्न नैवेद्य असतो उत्सवात 5 दिवस. म्हणजे लाडू, जिलबी, मोदक, करंज्या, पुरणपोळी, गावल्याची खीर, शेवयाची खीर, नंतर दुधी हलवा, गाजर हलवा, गुलाबजाम, रोज निरनिराळे पक्वान्न 5 दिवस नैवेद्याला देवाला असतात. आणि रोजचा नैवेद्य असतो. रोज सकाळी देवाला 8:30 वाजता दुधाचा नैवेद्य असतो, दुपारी नैवेद्य असतो, संध्याकाळी आरतीच्या वेळेला पण नैवेद्य असतो, आणि नंतर आम्ही देवाला झोपत असतो शेजारी. बरोबर. ही झाली बाप्पाची खवईगिरी. त्याचे नैवेद्याचे पदार्थ तर म्हणजे काय अफलातूनच आहेत सगळे. ओके, तेही तुम्हीच करत असाल घरात. आता आपण जरा आजच्या भागाकडे येऊयात. आजच्या भागात तुम्ही असेच काहीतरी गोड पदार्थ करणार, तयार आहात का मग तुम्ही करायला? हो. चला, ते बाप्पाच्या नैवेद्याला नंतर, पण आधी आता आपण प्रेक्षकांसाठी आधी करूयात आणि मग देवाकडे जाऊयात. चालेल ना? चला, आता गप्पा खूप झालेल्या आहेत, आपण आता किचनकडे वळूयात. मधुराताई, गप्पा आपल्या खूप मारून झाल्यात, आता आपल्याला रेसिपी करायची आहे. टेन्शन आले का रेसिपीचं? थोडंसं पहिल्यांदाच करताय ही रेसिपी? टीव्ही समोर पहिल्यांदा करताय ना? मी खूपदा केलंय, त्याच्यामुळे घाबरू नका. दोघांपैकी एक एक्सपिरियन्स असला ना की झालं, बरोबर की नाही? चला, काय करून दाखवणार तुम्ही आज आम्हाला? शेवयाची बर्फी. वा, चला मग आता या शेवयाच्या बर्फीसाठी काय साहित्य लागतं ते आम्हाला सांगा. शेवया, साखर, वेलदोड्याची पूड, खसखस, दुधात भिजवलेले केशर, बदामाचे काप. शेवयाच्या बर्फीसाठी लागणारं साहित्य तुम्ही आता आम्हाला सांगितलं. आता आपल्याला कृती करायची. तयार आहात? रेडी ना? हो. पण असं थोडंसं टेन्शन दिसतंय. थोडंसं आहे ना? पण ठीक आहे, आपण एक काम करू, थोडासा ब्रेक घेऊया, ते थोडंसं टेन्शनही जाईल. तुमचंही स्वागत. धन्यवाद. आता गेलं का ते थोडंसं टेन्शन? गेलं ना? व्हेरी गुड. आता आपल्याला काय करायची? शेवयाची बर्फी, सॉरी, वडी नाही. हा, चला, मग त्यासाठी आपण आधी तूप तापायला ठेवलं. पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय? शेवया टाकायच्या. मी तुम्हाला एक वस्तू देतो. तूप थोडं कमीच घातलं होतं ना आपण? अर्धा चमचा. बर. शेवया गुलाबी रंगाच्या होत आल्या की त्याच्यात खसखस घालायची. बर, म्हणजे व्यवस्थित परतून झाले की त्याच्यामध्ये खसखस घालायची. थोडंसं खसखसही ती परतली गेली पाहिजे त्याच्यात. बर. आता थोडा रंग बदललाय पण त्याचा. आता खसखस घालायची. बर. खसखशीचं प्रमाण किती असणार आहे? अर्धा चमचा. बस. त्या लाल झालेत, त्याच्यात पाणी घालायचं 2 वाट्या. पाणी घालायचं 2 वाट्या. अजून घाला थोडंसं. अजून थोडं लागेल. बस पुरे? हो, बस. तर शेवया शिजत आल्या की मग त्याच्यात साखर घालायची. शेवया शिजत आल्यानंतर? बर.
आता ते शिजेपर्यंत मला हां शेवयामध्ये सुद्धा हात शेवई वापरायची, जाड असतात बरं त्या वापरायच्या. हात शेवई म्हणजे हाताने त्या मशीन लाकडावर वळलेल्या असतात त्या की म्हणजे असं ते लाकडाचे रॉड त्याच्यावर ठेवलेले असतात, त्याला हात शेवई म्हणतात. बरोबर. हा मला माहित होतं आमच्या प्रेक्षकांसाठी. बरं मला सांगा घरी कोण कोण असतं तुमच्यात? घरी सासूबाई आहेत, मिस्टर आहेत, 2 मुलं आहेत. बरं पण मग ही जी तुमच्याकडे परंपरागत हा जो वारसा आहे, एवढा छान गणपतीची सगळी तुमच्याकडे पूजा आहे, या सगळ्याची त्यांना आवड आहे, ते करतात सगळं म्हणलं? हो दोघंही करतात. दोघंही करतात. वा. आता साखर घालायची. बरं आता शिजल्याशिवाय साखर किती लागणार आहे? साखर अर्धी वाटी. अर्धी वाटी. बस 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 पुरेल? हो पुरेल. बरं आता हे शिजवून घ्यायचं पूर्ण परत एकदा. आता ती साखर वितळायला पण लागेल ना? साखर वितळली ती घट्ट गोळा होतो. बरं आता हे तुम्हाला हवं तसं झालंय? हो आता त्याचा घट्ट गोळा व्हायला पाहिजे. बरं मग तो गॅसवरती होतो का आपल्याला काढून ठेवायला लागेल? नाही ते वाफ यायला पाहिजे, त्याच्यावर झाकण ठेवायचं. झाकण ठेवायचं. बरं मग आपण आता याचं झाकण ठेवू ह्याच्यावरती आणि त्याला वाफ येऊ देऊया. तर ह्याला 2-3 वाफा आणून घ्यायच्या. बरं किती वेळ लागतो साधारण? 1-5 मिनिटं. त्याचा घट्ट गोळा व्हायला पाहिजे. बरं आणि तो झाला की मग बर्फी कर. व्हेरी गुड. साखरेच्या पाकात या शेवयांचा एक घट्ट गोळा व्हायला पाहिजे. तो होईपर्यंत आपण 1-5 मिनिटं वाफ येऊ द्यात, वाट पाहूया. चांगल्या तुपात आपण या शेवया परतवून घेतल्या आणि नंतर त्याचं साखरेसोबत आपण मिश्रण तयार केलं आणि त्याचा आता घट्ट गोळा झालाय. तो गार करायचा का? नाही, गरम असतानाच थापायचं. गरम असताना थापायचा. बरं मग आता त्याच्यात केशर घालायचं, वेलदोड्याची पूड घालायची. बरं आधी घालायचं सगळं आणि मग थापायचं. बरं तर हे मिक्स करून घेऊ. तर वेलदोड्याची पूड घालूयात. बरं मला वाटतं हे जे आपण घेतले सालीसह वेलदोडा घेतला. सालीसह साल म्हणजे वेलदोडे, सबन वेलदोडे गरम करायचे. बरं आणि मग त्याच्यात साखर घालून बारीक करायचं मिक्सर मध्ये. एक मिनिट म्हणजे हे आपण सबंध वेलदोडे भाजून घेतले आधी सालीसह. पूर्ण भाजायचे नाही, गरम करायचे. गरम करायचे म्हणजे मग साल पण त्याच्यात बारीक होते. साल पण बारीक होते आणि मग ते मिक्सर मधनं काढून साखर घालून त्याच्यात मिक्सर मधनं काढायचं. मग आता ह्याला थोडी गोडसर पण चव आली ना, ती बघू आपण. छान लागते. आता पुढे काय करायचं? ते हलवून घेऊया आणि मग ते गरम असतानाच वड्या थापायच्या त्याच्या. बरं आणि मग हे बदामाचे काप ते नंतर गार्निशिंगला लावायचे. बरं ठीक. तर हे आपलं तयार झालेले. बरं तर हे थापायचं. बरं हे आपण असं वाटीने पण थापू शकतो? वाटीने पण थापू शकतो. वाटीला थोडंसं तूप लावून घ्यायचं म्हणजे मग ते वाटीला चिकटत नाही. चिकटत नाही. मग आपण या केळीच्या पानाला लावलंय का काही? नाही, केळीच्या पानाला नाही लागत काही. आता हे झालेले. बरं तर याच्यावर आपण बदामाचे काप पसरवूयात. वा वा. शेवयाची बर्फी म्हणा. शेवयाची बर्फी खूपच छान मस्त पदार्थ आहे. घरात मुलांना पटकन भूक लागली की आपल्याला असंही करता येतो. एरवी खाता येते, संध्याकाळच्या वेळेला नैवेद्यालाही करता येते. वा वा वा. पुढे काय करायचं? आता त्याच्या वड्या गार झालं की मग त्याच्या वड्या कापायच्या. आधी आपल्याला ते गार करायला मग चांगल्या वड्या पडतील. ओके नाही? चला मग आता हे तुर्तास मिश्रण आपण गार करायला ठेवूया. शेवयाच्या बर्फीसाठी लागणारं मिश्रण आपल्याकडे तयार आहे. ते आपण गार करून घेतलं आणि त्यावरती बदामाचे काप. आता त्याच्या वड्या पाडायच्या. वड्या पाडायच्यात. घ्या मग चाकू आणि वड्या पाडायला लागा. पटकन होणारी अशी ही रेसिपी आहे. बर्फी तयार ना? बर्फी तयार झालेली आहे. आपण आता त्याच्या वड्या पाडून घेऊ. वड्या पाडून घेऊया. शेवयाची बर्फी तयार होते तोपर्यंत तुम्ही पटकन घेऊन घ्या त्याच्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती. शेवयांची बर्फी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: शेवया, साखर, वेलदोड्याची पूड, खसखस, दुधात भिजवलेलं केशर आणि बदामाचे तुकडे. कृती: प्रथम फ्रायपॅन मध्ये तूप गरम करून त्यामध्ये शेवया घालून त्या भाजून घ्याव्यात. त्यामध्ये खसखस, पाणी आणि साखर घालून मिश्रण शिजवून घ्यावं. एका प्लेटमध्ये या शिजवलेल्या शेवया काढून त्यामध्ये दुधात भिजवलेलं केशर आणि वेलची पूड एकजीव करावी. हे मिश्रण थापावं. वरून बदामाचे तुकडे घालावेत आणि मिश्रण थंड करून त्याच्या वड्या पाडून घ्याव्यात. शेवयाची बर्फी आपण आता पाहिली, हो की नाही? आता टेन्शन पूर्णच गेलं असेल कारण आता एक अख्खी रेसिपी करून झाली आहे. बरं आता दुसरी रेसिपी काय? चोको कॅरेटो बॉल्स. चोको कॅरेटो बॉल्स. गाजराचा हलवा करायचा. बरोबर गाजराचा हलवा. पण त्याच्यात चोको पण आहे नाही का? म्हणजे चॉकलेट पण आहे. चॉकलेट पण 100% रेसिपी गणपती बाप्पाच्या नैवेद्याला चालते. गणपती बाप्पाला चॉकलेट आवडत असेल. गाजर हलवा आवडतो. गाजर हलवा आवडतोच. वा वा वा, क्या बात आहे. पण मग मला सांगा, आता तुम्ही ह्या ज्या सांगताय रेसिपी की ह्या गणपती बाप्पाच्या नैवेद्यालाही चालतील, ह्या कधी तुम्ही खरंच नैवेद्य म्हणून ठेवल्या आहेत का?
हा कधीतरी चतुर्थीला वगैरे, चतुर्थीला संकष्टी चतुर्थीला जेव्हा संध्याकाळी स्वयंपाक करायचा. चॉकलेट पण होतं त्याच्यात? हा चॉकलेट नाही ठेवलं, फक्त गाजर हलवा करून ठेवला. अच्छा, गाजर हलवा. व्हेरी गुड. आता हे आपलं काय चोको कॅरेटो बॉल्स साठी काय साहित्य लागतं ते आम्हाला सांगा. किसलेलं गाजर, मिल्क चॉकलेट, साखर, डार्क चॉकलेट, डेसिकेटेड कोकोनट, खवा, काजूचे तुकडे. चोको कॅरेटो बॉल साठी लागणारं साहित्य आता आपण पाहिलं आणि आता आपल्याला स्पेशल एक रेसिपी अजून एक करायची. त्याचं नाव आहे चोको कॅरेटो बॉल्स. साहित्य आपण पाहिलं, कृती करायची. हो. काय करायला लागतं आधी? तूप गरम कर झालेलं आहे, त्याच्यात आता गाजराचं किस टाकायचं. याच्यात गाजराचा किस टाकायचा. किती लागणार आहे? सगळं टाका. सगळं लागेल? हो. बस. हो बस. तर हलवायचं. बर. किती वेळ परतायचं आहे? तर ह्याचा कलर बदलून थोडंसं मऊसर व्हायला पाहिजे गाजर. बर. आणि ते शिजलं की मग त्याच्यात खवा घालायचा. शिजल्यानंतर? हो. म्हणजे पूर्ण खूप मऊ नाही करायचं अगदी, कारण तो खवा पण त्याच्यात शिजवायचा असतो आपल्याला. बर. आता हे तुम्हाला हवं तसं परतून झालं? हो झालंय. आता याच्यात बदलला याचा रंग. बरोबर. आता याच्यात खवा घालायचा. खवा घालायचा. बर. तर याच्यात खवा पूर्ण मिक्स करून घ्यायचा. बरं. मग त्याच्यात साखर घालायची. बरं. खवा आधी छान वितळू द्यायचा. पूर्ण मिक्स झालं पाहिजे ते. खवा थोडा जरी तापला तरी त्याला एक पाणी सुटतं आणि त्याचा एक वास तूप सुटतं त्याला. बरोबर. मग ह्याच्यात आपण अजूनही काही पदार्थ ऍड करू शकतो का? तुम्ही आता त्याच्यात ड्रायफ्रुट्स घालू शकता. काजू, बदाम. बरोबर. बदाम पण घालू शकतो आपण. मनुका पण घालू शकतो. बेदाणे घालता येते. बेदाणे घालायचे. बरोबर. खव्याला आता छान तूप सुटले आणि ते एकजीव झालंय. एकजीव झालेले. आता त्याच्यात साखर घालायची. साखरेचं प्रमाण? साखरेचं प्रमाण आपल्याला हवं तसं, कारण खवा गोड असतो, गोडसरच असतो, गाजरही गोडसर असतं. त्यामुळे आपल्याला जसं गोड पाहिजे, जास्त गोड आवडत असेल तर जास्त घालायची, नाही तर मग कमी घालायची. सध्या आपण 1 वाटी घालूया. नाही, पाऊण वाटी घालू. पाऊण वाटी. बरं. बघा. बस बस. साखर आपण त्याच्यात आता घातली. हो. आता त्याचा घट्ट गोळा तयार होतो. बरं. हलवायचं, ते शिजून घ्यायचं. बरं. मला वाटतं अर्धी अधिक रेसिपी याची गाजराचा हलवा जसं आपण करतो ना. हो. तशी गाजराचा हलवाच करून घ्यायचा पूर्ण. बरं. मग त्याचा घट्ट गोळा झाला की मग तो प्लेटमध्ये काढायचा. बरं. ठीक आहे. मग आम्ही आता याचे छान एक घट्ट होईपर्यंत मिश्रण वाट पाहतो आणि मग त्याचे बॉल्स तयार करून घेऊ. किसलेला गाजर आपण खव्यासोबत छान परतवून घेतला. साखर घातली. ते मिश्रण आता थोडंसं गरम आहे. हो की नाही? गरम. पण ते थोडंसं गार होत आलंय. पण घट्ट झालं. पुढे काय करायचं? आता त्याच्यात वेलदोड्याची पूड टाकायची, कारण ते शिजल्यानंतर टाकले की त्याचा वास छान लागतो. मिश्रण हाताने हलवलं तरी चालतं. आता याचे पूर्ण मिक्स झालं वेलदोड्याची पूड घालून. बरं. की मग त्याचे लाडू करायचे. चला मग आपण आता लाडू करून घेऊया. गाजराचे लाडू आपले तयार झालेत. ज्यात खवा आहे, वेलदोड्याची पूड आहे, भरपूर काय काय. आणि हे काय? ते आपण चॉकलेट घेतलं होतं. एक डार्क चॉकलेट घेतलं होतं आणि 9 भाग आपण मिल्क चॉकलेट घेतलं होतं. बरोबर. ते ओव्हन मध्ये ठेवून 1 मिनिट गरम केले. फक्त 1 मिनिट? 1 मिनिट गरम. पण मग डार्क चॉकलेटचं प्रमाण मिल्क चॉकलेट पेक्षा कमी? हे डार्क चॉकलेट म्हणजे उग्र होऊ नये म्हणून ते कमी घ्यायचं. बरोबर. म्हणून आपण ते आता हे एकत्र करून घेऊया. असं पातळ करून घ्यायचं, पूर्ण एकजीव करून घ्यायचं ते. बरं. मग त्याच्यात गाजराचे जे आपण बॉल्स करून ठेवलेत ते एक बॉल्स त्याच्यात बुडवायचे. फक्त घोळवायचे. बरं. आता त्याच्यात बॉल्स टाकायचं, पूर्ण असं घोळून घ्यायचं. त्याच्यावर चॉकलेट, पूर्ण ह्याच्यावर चॉकलेट ते लागलं पाहिजे. बापरे. असं काढायचं ते बाउलमध्ये. बरं. मग आता हे चोको कॅरेटो बॉल आपले तयार आहेत. आता हे फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचं. असंही खाऊ शकतो का आपण?
हो, पण ते गरम असतात ना, त्यामुळे खाता येत नाही. चॉकलेट गरम असतं ना, बरोबर. ते गार करून जास्त छान लागतं. बरं, म्हणजे हे गाजराचे बॉल्स आपण त्या चॉकलेटमध्ये घोळून घ्यायचे, चॉकलेटमध्ये घोळून सेट करायला ठेवायचे. किती वेळासाठी? अर्धा तास. अर्धा तास. आपण आता हे फ्रीजर मध्ये ठेवलं तर अर्धा तास, नुसतं फ्रीज मध्ये ठेवलं तर मग पाऊण तास वगैरे लागतो, जास्ती वेळ लागतो. फ्रीज मध्ये सेट करायला, फ्रीज मध्ये सेट करायला ठेवायचे. चोको कॅरेटो बॉल आपण 15 मिनिटं फ्रीज मध्ये ठेवले आणि ते सेट झाले. आता काय करायचं? आता त्याच्यावर डेसिकेटेड कोकोनट घ्या, मग स्प्रिंकल करायचं आणि मग आपले चोको कॅरेटो बॉल तयार. सुपर्ब. पटकन तुम्ही लिहून घ्यायच्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती. चोको कॅरेट बॉल्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य: गाजर, साखर, मिल्क चॉकलेट, डार्क चॉकलेट, खवा, सुक्या खोबऱ्याचा किस, भाजलेले काजू आणि वेलची पूड. कृती: प्रथम कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये गाजराचा किस, खवा आणि साखर घालून मिश्रण शिजवून घ्यावं. या हलव्यामध्ये वेलची पूड एकजीव करून त्याचे लाडू वळून घ्यावेत. एका बाउलमध्ये डार्क चॉकलेट आणि मिल्क चॉकलेट घ्यावं आणि मायक्रोवेव्ह मध्ये 1 मिनिट ठेवून ते वितळून घ्यावं. गाजर हलव्याचे गोळे या चॉकलेट सॉस मध्ये डिप करावेत. हे चोको कॅरेटो बॉल्स फ्रीज मध्ये 30 मिनिटं सेट होण्यासाठी ठेवावेत. अर्ध्या तासानंतर चोको कॅरेटो बॉल्स डेसिकेटेड कोकोनट मध्ये घोळवून सर्व्ह करावेत. कसबा गणपती हा मानाचा पहिला गणपती आणि या मानाच्या पहिल्या गणपतीची पूजा आणि परंपरा तुमच्याकडे हो की नाही? म्हणून यंदाच्या गणेशोत्सवाचा पहिला भाग मी तुमच्याकडे साजरा केला. कसं वाटलं तुम्हाला? खूप छान वाटलं. झी मराठीची मी त्याबद्दल आभारी आहे. रेसिपी करताना पहिल्यांदा टीव्ही समोर मी आले, त्यामुळे जास्त छान वाटतं. छान वाटलं ना? उलट आम्हाला खूप छान वाटलं, कारण तुमच्यामुळे आम्हाला बाप्पाचं दर्शन घडलं. आणि झी मराठीचा आजचा आम्ही सारे खवय्याचा भाग एवढा छान केल्याबद्दल झी मराठीकडनं तुम्हाला एक प्रेमाची भेट असतो. धन्यवाद. मला तुमच्याकडे अजून एक परंपरा सुपूर्द करायची. जशी या कसबा गणपतीची एवढी मानाची परंपरा तुम्ही पुढे चालवता, तशी ही एक हरित परंपरा, याचंही संगोपन करा आणि ही पण अशीच पुढे चालू ठेवा. धन्यवाद. मला झाडांची आवड आहे ना आवड? फॅन्टॅस्टिक. चला, तुमची आवड आम्ही जपली आणि मला खात्री आहे तुमची आवड आम्ही जपलीच असेल. नेमका कसा वाटला आजचा भाग ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. वा, गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवला म्हणजे त्यांचं पोट भरलं असेल. त्यांच्या दर्शनानेच आपलं पोट भरलंय. तुम्ही अशाच नवीन नवीन रेसिपीज मस्त घरी ट्राय करून पाहत राहा. मस्त खा, स्वस्त राहा, पाहत राहा आम्ही सारे खवय्ये गणपती बाप्पा स्पेशल. नव्या नव्या चवी ढवी तुम्हासाठी.